नमस्कार. मी श्रीपाद विनायक मोने, कैलासनगर, अस्नोडा, गोवा. आता लवकरच नवरात्र सुरू होणार आहे. तर या नवरात्रीमध्ये कितीतरी मंडळ व गरबा, दांडिया यासारखे नृत्य आयोजित करतात. तर ह्या मंडळाने मी सांगू इच्छितो की त्या नृत्यामध्ये किंवा त्या दांडियामध्ये, गरबामध्ये कुठेही अश्लीलता नसावी. अश्लील हावभाव करून किंवा अश्लील कपडे घालून तर तसं नृत्य करू नये. दुसरी गोष्ट म्हणजे डी जेच्या तालावर किंवा हिंदी पिक्चरातल्या गाण्यावर ती नृत्य नसावी. आपला जो धर्म आहे, आपली जी संस्कृती आहे, अशाच प्रकारे ते दांडिया किंवा गरबा साजरा करावा. दुसरी गोष्ट म्हणजे महिलांना माझा एक उद्देश आहे, सांगणं आहे की आज हा कलर किंवा हा रंग, उद्या तो रंग, आणि ह्या रंगाची ही साडी नेसूया, त्या रंगाची ती साडी नेसूया, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तिसऱ्या रंगाची साडी. असं जे काय आहे तो व्यापाऱ्यांनी आपला व्यापार वाढवण्यासाठी केलेला हा व्यापार आहे. तर त्या साडीचा, त्या रंगाची साडी नेसणं त्या तसं काहीही नसतं. जर तुम्हाला एकदा भक्तिभाव जर आहे तर त्या भक्तिभावाने त्या रंगाचं फूल त्या देवतेला अर्पण करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हळद पिंजर वाहताना असे तो काही बायका, काही स्त्रिया, महिला हळद पिंजर असे देवाच्या अंगावर फेकून देतात. तर तसं न करता एक फूल घ्या, त्या फुलावर हळद पिंजर घाला आणि ते फूल अगदी भक्तिभावाने त्या देवतेला अर्पण करा. एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. धन्यवाद. ओम नमः शिवाय. जय श्रीराम.